हाय हॅलो नमस्कार. मी अर्चना तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, आज मी ना स्वयंपाकाला लागलेले. आंघोळी वगैरे बाहेरचे झाडून वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता स्वयंपाक करायचा होता म्हणून स्वयंपाक करायला लागले. इकडे ना मी वांग्याची भाजी टाकलेली आहे. भाजी होत आल्यावर तुम्हाला दाखवते. आणि इकडे मी ना भाकरी करायला घेतली. तर आता हे भाकरी बघू शकता तुम्ही माझी कशी आहे. तर बघा, काहीच करावं लागत नाही त्या भाकरीला, ती मनानेच फुगती. माझी प्रत्येक भाकरी फुगती, अशी एकही नाही की नाही फुगत. प्रत्येक भाकरी फुगती, बघू शकता तुम्ही. आणि काही नाही, फक्त एवढंच की पीठ चांगलं मळायचं बस, बाकी काही नाही करावं लागत. आणि मी गॅसवर भाकरी भाजत नाही. आणि बघू शकता तुम्ही ही भाकरी माझी कशी उभी राहिली बघा. हाताचा पापुडदा आलेला. कशी वाटली भाकरी मला सांगा बरं का. माझी छान करते का मी भाकरी वगैरे. तर एक भाकरी आपली रेडी झालेली आहे. आता आपली दुसरी भाकरी तुम्हाला दाखवते. ही पण कशी फुगते ते पण दाखवते मी तुम्हाला. एकही भाकरी अशी जात नाही की ती फुगत नाही. आणि आता मुलं ना रिझल्ट आणायला गेलेली शाळेमध्ये बरं का. त्यांना तर बघा, आपल्या 2 भाकरी झाल्या. आता एक तिसरी भाकरी आहे, ती पण झाली आहे बरं का. आता बघू शकता इकडून शेकली आहे. आता इकडून शेकायची गरज तिला. तर आता बघू शकता तिला. तर बघा, तिलाही काहीही गरज लागलेली नाही फुगाय. काही करायची, हात वगैरे लावायची गरज लागतच नाही, बघू शकता. आणि दोन्ही बाजू एकदम छान शेकल्यात, गॅसवर भाजायची गरजच नाही. तर हे कमी आता आहे ना वांग्याची भाजी बघू शकता तुम्ही. ती अजून उकळती आहे. शिजल्यावर मी तुम्हाला दाखवते कशी होती. तर भेटूया आता नंतर. तर बघा, आपल्या ना भाकरी झाल्यात आणि आता मी ना ठेचा करायला घेतला आहे बरं का. तर मी आता मस्त हिरव्या मिरचीचा ना ठेचा करणार आहे. आता तोंडाला चव आणणारा ठेचा करणार आहे. काय झालं उन्हाळ्याच्या दिवसात आहे ना, एवढं पाणी पिते ना माणूस, जेवणच जात नाही आहे. आणि खाऊ पण वाटत नाही मला, तर भाकरी खायचं वाटत नाही आहे. त्याच्यामुळे म्हटलं आज ठेचाच बनवावं जरा, नाही का. आणि आज मी काहीच नाही टाकत, कांदा कोथिंबीर काहीच नाही टाकणार. फक्त लसूण आणि मिरची टाकणार आहे बस. एवढंच टाकून घ्यायचं. आणि हे बघा, आपली वांग्याची भाजी शिजलेली आहे. ती आता उकळली ती बंद करायची थोडीशी. तर बघा, हे भाजतंय अजून आपलं मस्त, बघू शकता. कुणाकुणाला हा ठेचा आवडतो, कुणाकुणाला आठवण झाली या ठेच्याची. मला तर आजारी पडल्यावर ना असं तिखटच खायला आवडतं. मी ठेचाच खाते, बरं वाटतं मला. जरा होत माहिती आहे माझं उलटच. मला आजारी पडले की तिखट खावं असं वाटते, मी हा ठेचा खाते. आणि याच्यात कसं कांदा वगैरे टाकला ना जास्त दिवस राहत नाही, त्याच्यामुळे काही कांदा टाकणार नाही. आता ह्या ठेचा बरेच दिवस जाईल बघा. फक्त ह्यात लसूण टाकायचा आणि कांद्यानी ना बुरशी जाडल्यासारखी होती ठेच्याला लवकर, त्याच्यामुळं हे करून घेत नाही. तर बघा, घेते मी सगळं भाजून. तर बघा, आता त्यात लसूण टाकून घेतलं आहे मी. भरपूर असा लसूण टाकून घेतला. छान असे भाजून घेतलं ना, मग पटकन वाटल्या जातं. आणि हा आपल्याला काही पाट्यावर वगैरे वाटायचा नाही, आपला तांब्या घ्यायचा आणि तांब्याने रगडायचा. हा झाला आपल्या गावरान पद्धतीचा ठेचा. तर तेल टाकून मी ना त्याला ना आता भाजून घेतलं. आता त्याच्यात त्याला मीठ वगैरे टाकणार आहे आणि हे करून घेणार आहे, रगडून घेणार आहे तांब्याने. तर मीठ पण टाकून घेतले बरं का, मला लागेल तसं. आणि आता बघू शकता असं तांब्याने रगडायचं. एकच मिनिट मी दाखवते तुम्हाला. तर बघा, आपला ठेचा रेडी आता.
आता आहे नाही 8 दिवस जाईल, एवढा कोणी खाणार नाही, पण तोंडाला चव येईल म्हणून थोडा थोडा काय रेडी आपला ठेचा जाऊ शकता कसा आहे, एकदम तोंडाला हातात तोंडाला पाणी आल्यासारखं होते. बघू शकता कसा ठेचा झालाय. तर भेटूया आता नंतर.